पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम। गणपतराव पाटील यांना निवडून देऊन महाविकास आघाडीची सत्ता आणा, देशात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न। राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीच्या शिरोळ तालुका अध्यक्षा मीना जमादार यांचे मत। मुस्लिमांना आरक्षण देणार नाही अशी भूमिका देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केली आहे। त्याचबरोबर महायुतीचे सरकार आल्यावर मस्जिदीवरील भोंगे खाली काढण्यात येतील अशी घोषणा निलेश राणे यांनी केली आहे। भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार धमकी व जाबोलणे सुरू आहे। त्यामुळे सर्व मुस्लिमांना आमचं काय हा प्रश्न पडला आहे। संविधान बदलण्याची भाषा केली जात असून या देशात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे। त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिक निस्वार्थी गणपतराव पाटील यांना निवडून देऊन महाविकास आघाडीची सत्ता आणा असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीच्या शिरोळ तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती माजी सभापती मीना जमादार यांनी केले। औरवाडी येथे प्रचंड मोठ्या पदयात्रेनंतर आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या। शिरोळ तालुका संपर्क प्रमुख बाजीराव मालुसरे म्हणाले, औरवाडमध्ये सर्व जातीचे लोक एकत्र येऊन गणपतराव पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत। ही गोष्ट सर्वात चांगली वाटते। त्यामुळे आपला विजय निश्चित झाला आहे। रात्र वैर्याची असून कोणत्याही आमिषाला बळी न पडता घोटाळेबाज लोकांकडून पैसे घेऊन आपले स्वच्छ चारित्र्याचे हात खराब करू नका। उमेदवार गणपतराव पाटील यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्वच ग्रामस्थ आणि मतदारांचे आभार मानत म्हटले, गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या विकासाच्या चांगुलपणाची दृष्टी समोर ठेवून मी आतापर्यंत काम केले असून यापूर्वी झालेल्या विकासात्मक कामाचा वारसा पुढे सुरू ठेवणार आहे। शिरोळ तालुक्यातील अनेक समस्या आणि अडचणींवर काम करण्यासाठी तुमचा आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या। सर्वांसाठी माझा दरवाजा कायमस्वरूपी उघडा राहील अशी मी ग्वाही देतो। युनुस पटेल यांनी शेरो शायरीतून गणपतराव पाटील यांच्या कामाचे कौतुक करून भाजपच्या गुंडगिरी आणि तडीपारांचे सरकार हद्दपार करावे असे आवाहन केले। स्नेहा देसाई, राहुल काकडे, दिगंबर सकट, हसन देसाई, रामदास गावडे यांनी मनोगत व्यक्त केले। वंचित बहुजन आघाडीचे इरफान करीम खान यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आपली भूमिका स्पष्ट केली। मुस्ताक पटेल यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले। सूत्रसंचालन साहिल कबीर यांनी केले तर आभार रफत पटेल यांनी मानले। यावेळी वैभव उगळे, आय पटेल, अशरफ पटेल, MG पटेल, रिजवान पटेल, गफार चौगुले, हाजी लाजम जनाब गुरुजी, रमेश रावळ, अरुण मंगसुळे, नबीसो पटेल, जमीर पटेल, जयवंत मंगसुळे, इक्बाल चौगुले, जहूर गुरुजी, अशरफ अली पटेल, अस्मत पाशा पटेल, इस्तियाक पटेल, कादर पटेल, बाबासो कांबळे, आतिक पटेल, भैयासो पाटील, मंगलताई चव्हाण, स्वातीताई सासणे, रमेश शिंदे